हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 10th मॅथ्स पार्ट 2 मधला पायथागोरस थिरम हा जो टॉपिक आहे त्याच्यामधली सिमिलरिटीज इन राईट अँगल ट्रायंगल ही प्रॉपर्टी आपण पाहू. In a right angled triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, then two triangles formed are similar to the original triangle and to each other. त्याचा अर्थ या डायग्रामवरून समजून घेऊया. Here triangle ABC is a right angled triangle where angle B is of measure 90 degree. If the altitude is drawn to the hypotenuse, म्हणजे hypotenuse वर जर altitude आपण काढली तर ती अल्टिट्यूड त्या अल्टिट्यूडमुळे आणखी दोन ट्रायंगल्स तयार होतात. सो दे आर सिमिलर टू इच अदर, म्हणजे हे जे दोन ट्रायंगल्स तयार होतात 1 and 2 ते एकमेकांशी सिमिलर असतात. त्याच पद्धतीनं मेन जो ट्रायंगल आहे त्याच्याशी सुद्धा ते सिमिलर असतात. तर ही आपली ती प्रॉपर्टी आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे इथं गिव्हन आहे इन ट्रायंगल ABC मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री and BD is perpendicular to the hypotenuse AC. And A dash D dash C, that means A, D and C are collinear points. This much is given, and from that we have to prove that ADB, triangle ADB is similar to triangle ABC. आता triangle ADB हा मेन triangle ABC शी सिमिलर आहे. त्यानंतर BDC हा पुन्हा ABC शी सिमिलर आहे आणि ते दोन्ही ट्रायंगल सुद्धा एकमेकांशी सिमिलर आहेत. म्हणजे कोणते ट्रायंगल ADB आणि BDC. आता हे जे तीन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत ते ह्या करस्पॉन्डन्स नुसारच घ्यायचे. आता हा करस्पॉन्डन्स लक्षात ठेवण्याची एक सोपी पद्धत लक्षात ठेवा. वी हॅव टू स्टार्ट विथ A अप टू D. A पासून D पर्यंत यायचं, इथे एक एरो दाखवायचा. D पासून पुन्हा B पर्यंत इथे एक एरो घ्यायचा, म्हणजे ट्रायंगल ADB तयार होईल. तर B पासून पुन्हा उलट क्रमाने जायचं D पर्यंत आणि D पासून C पर्यंत, म्हणजे ट्रायंगल तयार होईल BDC. तर हा पहिला ट्रायंगल तयार झाला ADB, दुसरा ट्रायंगल BDC. तर हे दोन ट्रायंगल्स आणि मेन ट्रायंगल ABC आपला आहे तसाच A पासून B पर्यंत आणि B पासून C पर्यंत. तर हे एरोज लक्षात ठेवा, म्हणजे मग ट्रायंगलचं नाव जरी बदललं तरी सुद्धा हा करस्पॉन्डन्स आपला चुकणार नाही. या करस्पॉन्डन्स वरच आधारित आपला पुढचा पायथागोरसचा थिरम अवलंबून आहे. त्यामुळे हा करस्पॉन्डन्स लक्षात राहणं सगळ्यात महत्त्वाचं. आता हे प्रूव्ह कसं करायचं बघू. हे तिन्ही ट्रायंगल्स एकमेकांशी सिमिलर आहेत हे प्रूव्ह करायचं. पहिल्यांदा ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल ABC हे आपण प्रूव्ह करूया. त्याच्यासाठी वी हॅव टू कन्सिडर इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ABC डायग्राम मध्ये ADB आणि ABC ह्या दोन ट्रायंगलचा जर आपण विचार केला तर अँगल A आपल्याला कॉमन अँगल दिसेल. सो इट मस्ट बी कॉन्ग्रुएंट, दॅट इज अँगल DAB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BAC ॲज इट इज अ कॉमन अँगल. त्यानंतर अँगल ADB हा 90 डिग्री आहे आणि अँगल ABC इज ऑल्सो 90 डिग्री. त्यामुळे ते सुद्धा एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असतील बिकॉज रिजन इज इच ऑफ 90 डिग्री. आता ह्या दोन ट्रायंगलसाठी हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. सो बाय A टेस्ट these two triangles are similar. So triangle ADB is similar to triangle ABC. This is equation number 1. तर दुसरी पेयर घेऊया ट्रायंगल्सची BDC and ABC. तर हा ट्रायंगल BDC आणि ABC ह्या दोन ट्रायंगल्सचा आपण विचार करूया. इथं सुद्धा एक अँगल कॉमन आहे, तो म्हणजे अँगल C. दॅट इज अँगल BCD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB. BCD म्हणजे हा अँगल आणि ACB म्हणजे सुद्धा हाच अँगल, विच इज कॉमन अँगल, सो इट मस्ट बी कॉमन. त्यानंतर अँगल BDC हा 90 डिग्री झाला आणि ABC सुद्धा 90 डिग्री आहे. सो दे मस्ट बी अगेन कॉन्ग्रुएंट बिकॉज द रिजन इज इच ऑफ 90 डिग्री. म्हणजेच हे दोन ट्रायंगल सुद्धा ट्रायंगल BDC इज सिमिलर टू ट्रायंगल ABC बाय A टेस्ट अगेन. नाउ इफ यू कन्सिडर इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 मध्ये आपण असं प्रूव्ह केले की ADB सिमिलर टू ABC. 2 मध्ये असं प्रूव्ह केले की BDC सिमिलर टू ABC. याच्यावरून आपण कन्क्लुजन असं काढू शकतो की हा पहिला ट्रायंगल दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट आहे, दुसरा तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे पहिला सुद्धा तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. आता ह्या तिन्ही स्टेटमेंट वरून आपण कन्क्लुजन असं काढू शकतो की हे तिन्ही ट्रायंगल्स एकमेकांशी सिमिलर आहेत. दॅट इज ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. So this is the property of similarity in right angle triangle.